नमस्कार, मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी तिरंगा इडली बनवून दाखवणार आहे। या इडलीमध्ये मी जे रंग वापरणार आहे ते रंग मी आज फळभाज्यांनी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। ही इडली लहान मुलांच्या डब्यामध्ये तुम्ही देऊ शकता। अगदी त्यांच्यासाठी ही हेल्दी इडली आहे, त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इडली बनवण्यासाठी या इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। रवा घेताना आपल्याला अगदी बारीक रवा या ठिकाणी घ्यायचा आहे। जितका आपल्याला रवा घेतला तितकंच आपण यामध्ये दही टाकून घेणार आहे। 1 कप मी यामध्ये दही टाकून घेते। यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। हे मीठ टाकल्यानंतर आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। यानंतर आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकून ज्याप्रमाणे आपण नेहमी इडली बनवतो त्याप्रमाणे या इडलीचं पण आपल्याला बॅटर बनवायचं आहे। मात्र यामध्ये पाणी टाकताना थोडं जास्तच पाणी टाकायचं आहे, कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे, तो रवा नंतर फुलतो, त्यासाठी आपल्याला अगदी थोडं पाणी जास्त घालायचं आहे। यामध्ये मी थोडं पाणी टाकून बॅटर बनवून घेतलेलं आहे। यानंतर मी यावर झाकण ठेवून हे आपण असंच ठेवणार आहोत, म्हणजेच यामध्ये जे रव्याचे कण असतील ते फुलतील तोपर्यंत आपण रंग बनवून घेणार आहोत। रंग बनवण्यासाठी या इथे मी पालक घेतलेला आहे। पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। या पालकापासून आपला हिरवा कलर तयार होईल। आणि गाजर घेतलेला आहे मी, या गाजरपासून आपला ऑरेंज कलर तयार होणार आहे। गाजर मी स्वच्छ धुवून त्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहे। सर्वात आधी आपण हा जो पालक आहे तो आपण बारीक कट करून घेणार आहोत। पालक मी कट करून घेतलेला आहे। यानंतर आपण या गाजराचे पण छोटे तुकडे कट करून घेणार आहोत। गाजरचे मी छोटे तुकडे कट करून घेतलेले आहे। यानंतर आपल्याला गाजर आणि पालक वाफवायचा आहे, त्यासाठी मी पालक या पातेल्यामध्ये टाकून घेते। यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि आपण हा पालक छान असा वाफवून घेणार आहोत, म्हणजेच यामधला जो उगीरपणा असेल तो पूर्णपणे जाईल। पालक आपला वाफला गेला आहे। हा पालक आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे, त्यासाठी मी मिक्सी जारमध्ये हा पालक टाकून घेते। यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ टाकून घेते आणि आपण याची छान अशी पेस्ट तयार करणार आहोत। पालकाची मी पेस्ट तयार केलेली आहे, या बाउलमध्ये मी काढून घेते। आपला मस्त असा नॅचरली पद्धतीने हिरवा रंग तयार झालेला आहे, हा मी बाजूला ठेवते। यानंतर आपण याच पातेल्यामध्ये गाजर टाकून घेणार आहोत आणि या गाजरामध्ये मी थोडं पाणी टाकून घेते। गाजर वाफायला थोडा वेळ लागतो, त्यासाठी यामध्ये थोडं पाणी जास्त घालायचं आहे आणि हे गाजर मी छान असं 10 ते 15 मिनटं वाफवून घेणार आहे। गाजर पण आपलं 2 मिनटं छान पाण्यामध्ये वाफलं गेलेलं आहे। हे पण मी मिक्सी जारमध्ये टाकून घेते। यानंतर यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकून घेते आणि पुन्हा आपण या गाजराची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत। गाजरची मी अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घेतली आहे, ही मी या बाउलमध्ये काढून घेते। आपला नॅचरली पद्धतीने ऑरेंज कलर तयार झालेला आहे। ऑरेंज आणि हा हिरवा कलर असे दोन्ही आपले कलर तयार झालेले आहेत, हे आपण बाजूला ठेवणार आहोत। आणि इडली वाफवण्यासाठी या इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे। यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेते। झाकण ठेवून या पाण्याला आपण उकळी येऊ देणार आहोत। पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण इडलीचा जो साचा आहे त्याला आपण तेल लावून घेणार आहोत। अशा प्रकारे या इडलीच्या साच्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजेच आपली इडली खाली चिकटत नाही आणि पटकन निघते। अशाच प्रकारे मी सर्व साच्यांना तेल लावून घेते। सर्व साच्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे। यानंतर आपण इडलीच्या बॅटर बघणार आहोत। इडलीच्या बॅटरमधल्या रव्याचे कण छान असे आपले फुलले आहे। यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेते। तेल मी या बॅटरमध्ये पूर्ण मिक्स करून घेते। यानंतर आपण यामध्ये इनो टाकणार आहोत। 1 चमचा मी यामध्ये इनो टाकून घेते।
यावर मी थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला पूर्णपणे या बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यापुढे आपल्याला जी प्रोसेस करायची आहे ती आपल्याला अगदी पटपट करायची आहे। त्यामुळे मी या 3 वाट्या घेतल्या आहे। या वाट्यांमध्ये मी बॅटर टाकून घेते। यानंतर आपल्याला प्रत्येक वाटीमध्ये एका वाटीमध्ये हिरवा कलर आणि एका वाटीमध्ये ऑरेंज कलर टाकायचा आहे। सर्वात आधी मी यामध्ये ऑरेंज कलर टाकून घेते आणि या बॅटरमध्ये हा कलर पूर्ण मिक्स करून घेते। ऑरेंज कलर मी या वाटीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण दुसऱ्या वाटीमध्ये हिरवा कलर मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता अगदी किती छान आपले नॅचरली पद्धतीने कलर तयार झालेले आहे। हिरवा कलर पण मी मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण हे साच्यामध्ये टाकून घेणार आहोत। सर्वात आधी मी व्हाईट कलर टाकून घेते। व्हाईट कलर मी टाकून घेतलेला आहे। यानंतर आपण कडेला वरच्या बाजूने ऑरेंज कलर टाकून घेणार आहोत। ऑरेंज कलरचं बॅटर मी टाकून घेतलं आहे। खालच्या बाजूला आपण हिरव्या कलरचं बॅटर अशा प्रकारे टाकून घेणार आहोत। हिरव्या कलरचं पण बॅटर मी टाकून घेतलेलं आहे। हे आपण इडलीचा साचा आहे तो आपण इडली पात्रामध्ये ठेवणार आहोत। इडली पात्रामध्ये पाणी उकळलेलं आहे। यामध्ये मी अशा प्रकारे साचा ठेवून घेते। दुसऱ्या साच्यामध्ये मी सर्वात आधी हिरवा कलर टाकून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला हिरवा कलर टाकून घ्यायचा आहे। यानंतर मी यामध्ये व्हाईट कलर टाकून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला व्हाईट कलर पण टाकून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्या वेगवेगळ्या प्रकारे छान तिरंगा इडल्या तयार होतील। व्हाईट कलरचं बॅटर पण मी टाकून घेतलेलं आहे। यानंतर यावर आपल्याला ऑरेंज कलरचं बॅटर अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे। ऑरेंज कलरचं बॅटर पण मी टाकून घेतलेलं आहे। हा साचा मी इडली पात्रामध्ये ठेवून घेते। त्या मोल्डमध्ये आपल्याला सर्वात आधी अशा प्रकारे हिरव्या कलरचं बॅटर टाकून घ्यायचं आहे। हिरव्या कलरचं बॅटर मी टाकून घेतलेलं आहे। यावर मी पांढऱ्या कलरचं बॅटर अशा प्रकारे टाकून घेते। पांढऱ्या कलरचं बॅटर पण मी टाकून घेतलेलं आहे। यावर मी ऑरेंज कलरचं अगदी आपल्याला थोडं बॅटर यावर टाकून घ्यायचं आहे। ऑरेंज कलरचं बॅटर पण मी यावर टाकून घेतलेलं आहे। एक टूथपिक आपण घेतलेली आहे। या टूथपिकने आपण बाहेरून आत असा शेप द्यायचा, म्हणजेच आपलं छान असं इडलीला छान असा फुलाचा आकार येतो। तुम्ही बघू शकता किती मस्त असा याला फुलाचा आकार आलेला आहे। अशाच प्रकारे मी चारही बॅटर टाकून घेतला आहे। चारही बॅटरला अशा प्रकारे शेप देते। टूथपिकनी चारही बॅटरला मी छान असा फुलाचा शेप दिलेला आहे। यानंतर आपण हा साचा इडली पात्रामध्ये ठेवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून आपण या इडल्या 20 मिनिटं छान अशा वाफवून घेणार आहोत। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वर्वेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। 20 मिनिटं झाले आहेत। आपल्या इडल्या वाफल्या का ते बघूयात। तुम्ही पाहू शकता आपल्या इडलीला छान तिरंगा कलर आलेला आहे। इडली आतून वाफली का ते बघूयात। टूथपिकने मी अशा प्रकारे चेक करून बघते। आपली टूथपिक क्लीन निघाली म्हणजे आपल्या इडल्या छान वाफल्या आहे। या इडल्या मी 10 मिनिटं अशाच या साच्यामध्ये थंड होऊ देते। इडलीचा साचा थंड झालेला आहे। मी इडली पात्रामधनं इडलीचे सर्व साचे काढून घेते। तुम्ही बघू शकता आपल्या किती छान अशा तिरंगा इडल्या तयार झालेल्या आहे। या साच्यामधनं मी तुम्हाला एक इडली काढून दाखवते। तुम्ही बघू शकता अगदी अजिबात आपली इडली तुटलेली नाही, अगदी क्लीन आपली इडली निघालेली आहे। अशाच प्रकारे मी दुसरी इडली पण तुम्हाला साच्यामधनं काढून दाखवते। अशा प्रकारे चमच्याच्या दांडीने आपल्याला ही इडली काढून घ्यायची आहे। दुसरी पण इडली आपली छान क्लीन निघालेली आहे। सर्व इडल्या मी अशाच प्रकारे काढून घेते। सर्व इडल्या मी साच्यामधनं काढून घेतलेल्या आहे। एक इडली तुम्हाला मी आतून तोडून दाखवते। किती छान आपल्या इडलीला जाडी आलेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत आपली इडली तयार झालेली आहे। नॅचरल रंग बनवून भरपूर हेल्दी तिरंगा इडली आपली तयार झालेली आहे।
तुम्ही पण ही इडली तुमच्या लहान मुलांना टिफिनमध्ये बनवून नक्की द्या। तुमची इडली कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय, जय श्री माताजी।